छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 15 दिवसापासून घरगुती गॅसचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो। आता मी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात आहे। आपण या बघतो या ठिकाणी जे आहे ते या मैदानावर सकाळपासून जे आहे ते नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि भारत गॅस नेण्यासाठी जे आहे ते ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अगदी सकाळी 6 वाजल्यापासून जे आहे ते हे सगळे नागरिक या रांगेत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय गेल्या 15 दिवसापासून जे आहे ते या मैदानावरची हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी प्रशासन म्हणतं की गॅसचा मुबलक साठा आहे, मात्र असं असलं तरी बुकिंग करूनही नागरिकांना गॅस मिळत नाही, असं सुद्धा या सगळ्या नागरिकांचा आरोप आहे। आणि त्यामुळे जे आहे ती अशी ही सगळी गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। यासोबत काही तरुणांसोबत सुद्धा आपण या ठिकाणी बोलणार आहोत। काय सांगाल, काय नाव आहे, कधीपासून रांगेत आहात? सर, शुक्रवारपासून मी रांगेत आहो। शुक्रवारी दुपारपर्यंत होतं, दुपारी गॅस संपला असं सांगितलं, दुसरी गाडी येईल म्हणले, पण दुसरी गाडी काही आलं नाही। शनिवारी पण लाईनमध्ये दिवसभर भर उन्हात उभा होतो, शनिवारी गाडी आली नाही। परत रविवारी कालचा दिवस, माझे आज 3 दिवस गेले सर। 3 दिवस मी सुट्टी, मला गॅस संपलाय म्हणून मला सुट्टी मारावी लागली आहे। गॅसच्या डबल गॅस 1000 रुपयाचा आहे, पण माझं 3-4 हजार याच्यामध्येच गेले ना। माझे 4 दिवस सुट्टी पडली सर गॅसमुळे। सर, मी कंपनीत एम्प्लॉय म्हणून आहे, कामगार म्हणून आहे कंपनीत। निश्चितच आपण बघतो ही अशी सगळी गर्दी होती आणि ह्या सगळ्या भावना होत्या। ते कंपनीत काम करतात, मात्र ज्या पद्धतीने 3 दिवसापासून जे आहे ते गॅससाठी ते सातत्याने या ठिकाणी येतात, मात्र त्यांना गॅस मिळत नाही, असा सुद्धा त्यांचा आरोप आहे। आणि काही माहितीही मिळत नाही की गॅस कधी मिळणार आहे। आपण इतर काही महिला आहेत त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार। काय सांगाल, कधीपासून आलं तिथं? आज 8 दिवसापासून 13 तारीखला गॅस संपले, ते दिवशी बुक केलं, ते दिवशीपासून ना आम्हाला काय म्हणलं, ते दिवशी तुमच्या घरीच येते बुक, ते दिवशी नाही आलं। परत आम्ही सोमवारी आलो, ते म्हणलं गाडी आली, परत ना नंबर लावले, तर म्हणले आता नाही भेटत, सकाळी भेटते। तसं बी सकाळी आले, ते म्हणले तुमचं 13 तारीखला बुक झाले, आता भेटत नाही म्हणलो। आम्ही 8 दिवसापासून फिरले, मग ड्युटीला झाला आणा, इलेक्ट्रिक गॅस आणलं, तिच्यावर स्वयंपाक करतो आम्ही। आमचा कसा विचार करतो, आता सकाळी 6 पासून आले, इथे लाईनला थांबला, आम्हाला नाही का गॅस भेटायचे ना, लाईनलावर द्यायचे ना। मग निश्चित आपण बघतोय असे सगळ्या ह्या प्रतिक्रिया होत्या। गेल्या 8 दिवसापासून त्यांना गॅस मिळत नाही, अशी सुद्धा त्यांनी माहिती दिली। आणि या सगळ्या रांगा आपण पाहतोय, नागरिक जे आहेत ते सकाळी 6 वाजल्यापासून या रांगेत थांबलेत। ही लांबच लांब रांग या ठिकाणी पाहतोय, जवळपास 140पेक्षा अधिक सिलेंडर या रांगेत आपल्याला पाहायला मिळतात। आणि भारत गॅससाठी ही नागरिकांची सगळी रांग पाहतोय। खरं तर जिल्ह्यात जवळपास 74 एजन्सी आहेत, मात्र त्यातल्या बहुतांश एजन्सीवर हीच सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आणि घरगुती गॅससाठी जे आहे ते नागरिकांना असं तासनतास रांगेतसुद्धा ताटकळत थांबावं लागतं। त्यामुळं घरगुती गॅसचा सुरळीत पुरवठा करावा ही सगळी मागणी आता नागरिकातून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।